शिवसेना येणार आहेत शाखा क्रमांक 203 मधले शिवसेनेचे ज्यांनी घरगुती डेकोरेशनसाठी कॉम्पिटिशन ठेवली आहे ते बघायला येणार आहेत. हा पण आणि आमचं ऍक्च्युली आतलं डेकोरेशन झालंय गणपतीकडचं आणि बाहेरचं डेकोरेशन नाही झालंय. सो तुम्हाला दाखवते. चालू आहे का? आतलं तुम्हाला मी दाखवणारच आहे पण आधी बाहेरचं बघा. काम चालू आहे. दुसरा दिवस दुसरा दिवस ते काम झालं. आमचं डेकोरेशन संपलं नाहीये. नाव हलू नको. अजून काम झालंय बघा. आहे बघा. फॅशन शो अजून काम चालू आहे. वन साइड वाली काम करते. आमचे कामगार आहेत. थोडंफार डेकोरेशन झालंय तसं बाहेरचं पण अजून थोडं बाकी आहे. काय राहिलं माहितीये? गेट राहिलं. गेट आणि काय राहिलं? मागच्या वर्षी गेट होता आणि ना. वरती काय नाही करणार आहे. वरती लावणार आहे. फुलं लावणार आहे. अशी नावं लिहिली आहेत आम्ही गणपतीची. गणपती बाप्पा गिरिजात्मा काम झालंय. हे बघा बाल कामगार. अरे अबॅकस कर रही है क्या इधर? नाही अबॅकस चालू आहे. मग एवढीशी स्केल घेऊन ते माप घेत आहेत. आमच्या गेटचं काम चालू आहे. गेट लावायचे आहे आणि आज आम्ही रेयांशने बनवलेली मूर्ती रंगवणार आहोत. तुम्ही बघू शकता. त्याने खूप असा मस्त ट्रायल केलेला आहे. एवढूसा कलाकार त्याने मूर्ती बनवली आणि ते वडे करणार आहेत. तुम्हाला चिंतामणी बघायचे ड्रॉइंग? हे बघा अर्ध झालंय. पूर्ण होईल आज करणार. चल करूया आता कलर. तुझा गणपती तयार केलेला गणपती त्याने खास गणपती कलर करण्यासाठी ॲक्रेलिकचे कलर झाले. कसे कलर होत आहेत हे बघा. आता आम्ही पेंट करणार. आपला गणपती कलर करायला. हे थांब थोड्या वेळाने करूया. चहा पिऊ दे मला. नाश्ता करते. आम्ही नाश्ता करून हे करू गणपती रंगवू. हे नवीन बालकलाकार आलेत देवाची सेवा करायला. उडाला मारायला बाहेरून गोल्डन कलर घेऊन ये. बाहेर असेल पण डब्यात मामाला विचार. हे मोदक सुद्धा खूप क्यूट बनवलाय. मी तुला ऑर्डर करून देते. मोठाच केक घेतला. बारीकवाला घेतला ना आजू. आता कधी करणार? बॉक्सला पण दाखवते सगळं स्वतः बनवलेलं आहे. एकही गोष्ट विकत नाहीये. स्वतःच्या हाताने बनवलेली आहे. पुढे जा सांग सगळं. सांग तू सांग सगळं सांग. स्वतः बनवतात. बाहेर एकही वस्तू न टाकावून टिकवून सगळं हे संपूर्ण घरगुती सामान सगळं.
हे पण स्वतः तयार केले ते सगळे कोणत्या स्टाईल हे सगळं चाललं होतं. अजून एक पुन्हा नाहीये. मगाशी बोलवलं होतं मला प्रमोदला सांगा की वेळ नाही आता जेवढी आले सगळे ते मला सांगत ज्ञानेश्वर भाऊला सांग म्हणून त्याचं काय कसं काय चाललंय बघितलं असं. एक लाईट लावून काढता का? लाईट लाव कोणी लाईट लाव हा दत्ताराम माचरेकर 1225 ना 1225 ना 1225 दत्ताराम माचरेकर. लाय आणखीन गोडदान आणि सुतार आणि लाकडी मणी येते मणी लाकडी हे लाकडाचे सगळं हँडमेड आहे म्हणजे बाहेरून काय हे केलेलं नाही. सगळी डिझाईन सगळी लहान मुलांनीच केलेली आहे. चकल्या 600 चकल्या आहेत त्या आणि ॲज इट इज तसंच आता गेट तिकडे मारणार आहे. त्याचं ऑन द वे आता काम कारण आपला तेव्हा गणपती 11 दिवस असतो ना त्यामुळे शुक्रवारपर्यंत ते काम उद्यापर्यंत संपवायचं आहे काम. आम्ही कधी येऊ परत तुला काय तुला बाबू गवडीला 11 दिवसच यायचं. छोटी छोटी मुलं ह्या येतात हे विरारवाले ते याची कंपनी करायला येतात सगळे इथे. नाही पण त्यांचं पण योगदान मोठं आहे. ते तिघे आता हे दोघं आणि अजून एक नॉनस्टॉप काम करतात. त्यांना सुद्धा पाहिजे तर कोणतरी काम करू शकतो. कोण असेल मागे तर आपण काय. काल त्याने झोपलाच नव्हता. गणपती बसला तरी तो झोपला नाही. 10 वाजता झोपायला गेला 11:30ला परत आला. तो रात्री डायरेक्ट 12 वाजता. हा ना हा रविवारी पूजेला या. तर आताच परीक्षा येऊन गेलेले आहेत. आय होप त्यांना आवडलं असेल डेकोरेशन. बघूया काय रिझल्ट लागेल. तर आपण आता कंटिन्यू करूया आपलं पेंटिंग गणपतीचं. चलो
पेंटर तयार आहे आणि मूर्तिकार आहेत आमचे रेयांश आचरेकर. त्याला मी हे पेंट करण्यासाठी मदत केलेली आहे. सो कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. आणि अजून उंदीर पण बघ, उंदीरला पण उंदीरचा घेऊन दाखव. आणि हा बघा, हा मोदक आहे आणि हा मोदक आहे एवढूसा छोटूसा मोदक बनवलेला आहे असा. कशी वाटली मूर्ती? एवढ्या लहान बाल कलाकाराने ही मूर्ती घडवली आहे. हा उंदीर पण त्याने बनवलाय. हा बघा, फक्त त्याला पेंट करायचं बाकी आहे आम्हाला. सो आम्ही ते लवकरच करू पेंटिंग. आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आम्हाला मुंबईच्या राजाकडे जाऊन देशाल का? चला, बाय बाय. करूया. गणपती बाप्पा मोरया.